हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आता वाजले आहेत 2. तुम्ही बघू शकता हालत खराब आहे. सकाळी 12 वाजल्यापासून मी मंठ्यामध्ये फिरतो आहे. बोरिंगचे कॉन्टॅक्ट्स शोधतो आहे. बोर घ्यायचं आहे आपल्याला. खायला घेतो आहे लाडूला आणि प्रज्ञाला. फायनली आपल्या पाण्याचा प्रॉब्लेम गाईज सॉल्व होणार आहे. आता 3 वर्ष सहन केले बिना पाण्याचं. A few moments later. गाईस, हत्यार घेऊन चाललो आपली जागा साफ करायला. फायनली प्लॅन चालला आहे. आता घराबद्दल विचार करण्याचा प्लॅन सुरू आहे आपला. चला साफ करू जागा. इकडे गाईस, लेडीज अँड जेंटलमेन्स, इकडे आहे आपली जागा. इथे आपलं पडणार आहे ड्रीम होम. यू कॅन सी दॅट. तुम्ही बघितलं असेल पहिले. आता एवढी खराब झाली जागा, तर हिला आता आपण साफ करणार आहोत उद्यासाठी. कारण आपल्याला उद्या बोलवायचे आहे बोरिंगवाले लोक. म्हणजे बोरिंग घ्यायची आपल्याला इथे. सर्वात आधी पाण्याची सुविधा सगळ्यात मोठी अडचण. गावामध्ये आल्यापासून 3 वर्ष झाले मी पाण्याच्या प्रॉब्लेमला फेस करतो आहे. तर ती फायनली सॉल्व्ह होणार आहे आता उद्या. पाणी वगैरे बघायचं आपल्याला. तुम्हाला खूप मजा येईल गाईस. पाणी वगैरे कसं शोधतात, म्हणजे पाण्याचं इथे पाणी आहे असं म्हणून कसं ते. मी पण खूप एक्सायटेड आहे उद्यासाठी. चेक करणार आहे आपण कुठे आपल्याला पाणी लागतं, आणि मग आपण तिथे बोरिंग घेऊ. ओके, सो लेट्स गो. चला साफसफाई सुरू करू. साहिल मोरे आलेले आहेत तिकडून माझी हेल्प करायला. तर गाईज, आम्ही आलेलो आहे रागावर. इकडे आमचं बोरिंग होणार आहे आता. हे बघा, इकडे हे दुसऱ्यांची आहे. हे बांधलेलं आहे जे साधं फाउंडेशन. इकडे आमची बघा, हे आमची रोहित से मागचा. आणि हे जे बॉर्डर आहे ना, हेवाला हे जे टाकलं आहे, इकडून रोहित जिथे आहे तिथेपर्यंत आमची जागा आहे. आणि हे झाड जे लागले ना, त्याच्या मागचं पण आमचं ते. हे सगळी जागा साफ करायची आहे. मग हे काडी वगैरे माई घेऊन जाणार आहे चूल पेटवण्यासाठी. आणि मग हे जागा साफ करून इकडे आमचा बोरिंग होणार आहे आता. हे बघा, काही साफ करणं चालू झालंय आता. मी आणि लाडू बघते इकडे, फक्त बघायसाठी आलो मी. अरे ले दोडते काटे पण आहे काही तिकडे. गाईस, असे साफसफाई चालू आहे. आता याचं बिफोर आफ्टर बघू थोड्याच वेळात आपण. ओके, बाय. तिकडे आग जाळली आहे. आई तिकडे काम करत आहे आणि इकडे थोडासा रिलॅक्स करणं चाललंय. लाडूला बघा किती काम करून थकली. अरे लय गरम लागते इकडे. घेऊन जा. राहू दे मस्त. खाली नको उतरू. हे बघा गाईस, असं काम करणं चालू आहे. बाबाला बघा, आम्ही बाबाला डॉन म्हणतोय कारण बाबा डॉन आहे आपले. इकडे बघा काम करणं चालू आहे कसं. खतरी दुकानं गाईज इकडे. A few moments later. गाईस, लुक दिस इज आफ्टर. बिफोर किती घाण होता, आता आफ्टर बघा सगळं क्लीन झालं एकदम मस्त झकास. तर गाईस, लाडूबा झोपला इकडे, तुम्ही बघू इच्छिता. आणि आता वाजल्या 10 रात्रीचे. व्लॉग घ्यायचा वेळ भेटलाच नाही. सगळं काही झालं, एकदम जागा वगैरे साफ केली, सगळं केलं. आणि उद्या माझ्या आयुष्याचा खूप मोठा दिवस आहे, कारण आमच्या पिढ्यापासून आम्हाला पाण्याचे प्रॉब्लेम जी आहे ती उद्या सॉल्व्ह होणार आहे फायनली. खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. मी खूप एक्सायटेड आहे उद्यासाठी. आता भेटूयात सकाळी. मी लहानपणीपासून गाईस, माझं एक स्वप्न होतं की आपली स्वतःची बोरिंग असावा. म्हणजे बोरिंग असो किंवा विहीर असो किंवा काही असो, पण आपल्याकडे पाणी असावा नेहमी. तर ते स्वप्न म्हणजे माझं उद्या पूर्ण होणार आहे. चालतंय, उद्या पाणी वगैरे आपल्याला चेक करायचं आहे, कुठे लागतं कुठे नाही. काम वगैरे झालं, सगळं झालं. हे बघा, आजची मेहनत बघा. असेल थोडं आलं हातावर गाईस.
एका दिवसातच फोड आले आता ते काही नाही, हे सगळं तर चालूच असतं. ब्लॉग नक्की पूर्ण बघा, आवडलं तर लाईक शेअर करा. आता भेटूयात आपण सकाळी. पाणी कसं लागतं, कुठे लागतं ते बघण्यासाठी खूप जास्त एक्सायटेड आहे आणि खूप जास्त प्राऊड होतोय की मी पहिला मुलगा होणार आहे आमच्या फॅमिलीमध्ये ज्याची स्वतःची बोर वेल असणार आहे. कारण पाण्याचा एवढा मोठा इश्यू आहे आम्हाला. काळापासून मी लहान आहे तोपर्यंत तेव्हापासून बघतोय. आज मी 24 वर्षाचा आहे. याआधी माझ्या वडिलांनी, माझ्या आजोबांनी, सर्वांनीच, आजोबांच्याही वडिलांनी सुद्धा पाण्याचा प्रॉब्लेम बघितले. तर आमच्या पिढीमध्ये जरासा चेंज होत चाललाय, ते ऐकून खूप छान वाटते. ओके, चालतंय, मग भेटूयात. मॉर्निंगला बोर केला असेल तर सो सॉरी. बघू काय होतं उद्यासाठी. खूप जास्त एक्साइटमेंट आहे मलाही, प्रज्ञालाही, सर्वांनाच. चालतंय मग. ओके, बाय, गुड नाईट. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग. इकडे आता आम्ही चाललोय सामान वगैरे आणायला, नारळ आणि गुलाल वगैरे वस्तू ज्या लागतात. तर चला आता सुरुवात करू. आपली गुड मॉर्निंग झालेली आहे. सकाळचे वाजले 7:30. इकडे लाडू बाळ पण झोपेतून उठलाय सकाळ सकाळी. इकडे बघा मस्त, आणि झोपेतून उठून पण एवढं फ्रेश कसं काय दिसते बघा. ही आणि याची मम्मी झोपेतून पण उठल्यावर सुंदर दिसतात. बघू इकडे लाडूची मम्मी. आय हाय. जस्ट गाईज मी रेडी झालो होता. नारळ वगैरे दिले बाबाकडे. आणि काय बाळा, चला जाऊ पाणी चेक करू आणि मशीन वाल्याला कॉल करू. सगळे कामं करू आज फास्ट फास्ट. बर्थडेचं शर्ट घातले गाईज मी. थांबा, चला जाऊ. घाई आहे जरा मागे. कोणाच्या बाहेर झालं इथं ते पाणी पहिलं मी सांगितलं तुम्हाला. हे आता चालू कुठं बी चला आधी होतं. बदललं तरी त्याचा नंबर असेल ना, विचारायचं कोणाला. जवळच यायचं यार असं बोल. लाज नाही. नंबर एक नारळ A few moments later. ओके गाईस, आपल्याला पाणी तिकडे लागलेलं आहे. आता मशीन आणायची आणि तिथे काम सुरू करायचं. तर इकडे आता जस्ट गाईस मार्किंग केली मी इथे आपल्या पॉईंटवर. सलिया ठोकलाय हा जस्ट, आणि इथे आपल्याला आता बोरिंग ठोकायचे आहे. माझी इच्छा होती की तिथे लागावं ह्या साईडला पाणी, कारण इथे दरवाजा करणार होतो आपण आणि स्पेस सोडणार होतो. बट ते इथं आहे पाणी सांगतायत असं मधोमध. आता आपल्याला थोडंसं ॲडजस्ट करावं लागेल. म्हणजे कॉलम वगैरे ते सगळं कसं करायचं, सगळं प्लॅनिंग आता करावं लागेल. चालतंय, बघू. चला, गाडीवाला येणार आहे रस्ता बघायला, सो नंतर भेटूयात आपण. डर क्यों रही है? घाबरती नहीं. ये बड़ी होगी तो डरने लगे. मैं लेती हूँ. पाहिजे पियाला पाहिजेत ग. त्याला चालायला येत नाही आज. ते दूध प्यायला बघायला. लाडू पकड. तर गाईज आता आम्ही थप्पड आणायला चाललोय. आता दुपारचे वाजले आहेत 2:30 आणि तो माणूस अजून आला नाही जागा बघायला. आपली रेती मागवली जस्ट मी. एक गाडी येते रेतीची आपली, त्या रेती खाली टाकायला थप्पड घ्यायला चाललो आहेत. चला, लेट्स गो. अन्नपूर्णा माझी आणि घेऊन उभी आहे. गाईस आले आपली गाडी रेतीची. आम्ही ताडपत्री घेऊन आलो टाकायला. रेती घेतली आपण 2 ट्रिप. थोडी चांगली, एकदम चांगल्या क्वालिटीची भेटत होती, तर ते घेऊ आणि मग बाकीचं सामान विटा सगळं आता हळूहळू घेऊ. चालतंय, चला. करतो ना ऑनलाईन.
A few moments later. आता गाईस दुसरी गाडी आली. एक गाडी टाकली, आता ही सेकंड नंबरची गाडी इथे टाकायची. हा? हो. क्या तू क्या देख रही है मालकिन? चिप्पी ढूंढ रही, पैर मत रखो उस पर. चल चलो चलो भागो इधर से बच्चे लोग. हे बघा लाडू, आता माईच्या घरी जस्ट लाईट आली गाईस. आतापर्यंत लाईट गेली होती आणि माईच्या घरी लाडू हे असं खेळते बघा पिठासोबत. आणि माई तिकडे चुलीवरती काहीतरी बनवते मे बी. आणि हे लाडू बाळा इकडे खेळत आहे. झालं आता. बोरचा रस्ता बघायला आमचा माणूस येणार होता, बट तो आला नाही कारण त्याची बोरिंगचं काहीतरी खराब झालं, त्यामुळे तो उद्या सकाळी येणार आहे. सो पाणी बघितलं, रेती वगैरे टाकली, भरपूर रेती टाकली आपण आणि जागा वगैरे साफ केली आणि आता प्लॅन काढायचा आहे घराचा. सो फर्स्ट पायरी आपण चढलो आहे आणि बाकीचं आपल्याला चढायचं बाकी आहे. ओके, सुरुवात झाली आहे. थँक्यू सो मच गाईज तुमच्या आशीर्वादासाठी आणि तुमच्या ब्लेसिंग्ससाठी. थँक्यू. शादी कर दी तो मैं भगवान के सामने वादा करती हूँ आज के बाद कभी चोरी नहीं करूँ. शादी तू किससे शादी करना चाहती है? तर गाईज जसं की तुम्हाला माहिती पडलं आहे की आमचं घर बनणार आहे. तर हेच गुड न्यूज होती आमची. तर तुम्हाला व्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा कमेंटमध्ये आणि आम्हाला खूप सपोर्ट करा जास्त से जास्त. आणि आम्हाला कमेंट पण करा की तुम्ही कमेंट करा डिझाईन आम्हाला की आम्ही कशा बांधू आमचं घर. ज्यांची आम्हाला आवडेल आयडिया त्यांच्या प्रकाराने आम्ही घर बांधू आम्हाला आवडला तर चला तुम्हाला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉगला लाईक करा, शेअर करा. मला छान वाटतं. माझ्या चेहऱ्यावरतून सगळ्यांना कळून येतं की मी किती हॅपी आहे. माझा हा घर पण आहे आणि तिकडे पण माझा मोठा घर आहे. तर मला तर आनंदच होणार ना. हा बनणार आहे. तर छानच वाटते मला. असं मीच मालकीण आहे ह्या घरची पण त्या घरची पण मीच मालकीण आहे. 2 घर झाले आता मला. हे घर मी कधी विसरणार नाही कारण की हे घरने मला साथ दिली आहे खूप. तर हे तुम्हाला ब्लॉग कसा वाटला लाईक करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. A few moments later. गाईस बघा, ही माझे पाय दाबते. आज जरा जास्त काम केलंय मी, त्यासाठी पाय दाबणं चाललेत माझे. बळच पाय दाबते. तिला मी बोललो नाही पाय दाब, पण तिला माझ्यावर दया येते. आता घर बांधणं स्टार्ट केलं तर जास्तच तिला माझ्यावर प्रेम होता येत आहे. दाखव चेहरा, दाखव ना चेहरा. आता जाम भांडणं करत होते आधी. हिला असं वाटतं की हां चला घर बनवतोय ना. का रे इकडं बघ. हां जास्त हिचं प्रेम होतं चाललंय आता. म्हणजे मी काही बोललो नाही काय नाही, बळच येऊन माझे पाय दाबणं चालले. तुम्हाला दाखवतोय. तर बघा गाईस बळच. तर गाईज मी तुम्हाला एक गोष्टी दाखवू का? हा दाखव. दिखाया नहीं तो कल का ही है ना प्रज्ञा. गाईज बघा ना किती इतना इतना ये क्या है प्रज्ञा, इसमें क्या बघा है? ना किती फोड आले माझ्या नवऱ्याला. चल बघ इधर से. रक्त एकट्ठा झालंय ते. चलते गाइस, जाओ जा सोडा. हाँ जाओ आप अपनी जगह पे जाओ. चलो भागो इधर से. नको नको. गाइस बाय बाय. डन टेक केयर.